बातमी राज्यातल्या भीषण पाणी टंचाईची। आपण राज्यामध्ये पाण्यासाठी पायपीट केलेली पाहिली आहे। मात्र अकोल्यामध्ये चक्क पाणी चोरी होऊ नये म्हणून कुलूप लावण्याची वेळ आली आहे। तिकडे जळगावमध्ये पाणी आहे, मात्र या पाण्यामुळेच किडनीचे आजार झाल्याचे रुग्ण दिसून आलेत। जीवन समजल्या जाणाऱ्या या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे। पाहूयात एक रिपोर्ट। राज्यात बऱ्याच ठिकाणी भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची विदारक दृश्य आपण पाहिली आहेत। मात्र अकोल्यातल्या उगवा गावातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी कुलूप लावण्याची वेळ आली आहे। पाणी चोरीचा धसका घेऊन गावकऱ्यांनी चक्क पाण्याच्या टाकीला कुलूप लावलंय। एप्रिल महिना उगवला की याच उगवा गावात प्रत्येकाच्या घरासमोर निळ्या रंगाच्या पाण्याच्या टाक्या तुम्हाला दिसणारच। या टाकीमध्ये गावातलं प्रत्येक कुटुंब महिनाभराचं पाणी साठवून ठेवतं। पण त्याही पाण्यावर काहींची नजर पडते आणि पाणी चोरीला जातं। त्यामुळे गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाक्यांना टाळं ठोकलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांच्या मतदारसंघातलं उगवा हे गाव आहे। 12,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। उगवा गावात 1-2 दिवस नव्हे तर जवळपास 1.5 महिन्यातून एकदा पाणी पुरवठा होत असल्याची भीषण परिस्थिती आहे। गावात पाणी आलं की पाण्याचा मोठा साठा जमवावा लागतो। यातच पिण्याच्या पाण्यासाठी गावातल्या नळावर महिलांचा सातत्यानं होणारा वाद, त्यातही कसं तरी महिनाभराचं साठवून ठेवलेलं पिण्याचं पाणी आणि त्यावरही अनेकांचा डोळा राहतो। खारपाण पट्ट्यामध्ये येणाऱ्या या उगवा गावात नळातून येणारं पाणी कित्येकदा दूषित असतं। त्यामुळे इथे राहणाऱ्या गावकऱ्यांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात। तर गावच्या पाण्याच्या टाकीतही जीवजंतू झाल्यामुळे आरोग्याला धोका असल्याचं गावकरी सांगतात। इथल्या परिस्थितीची दखल लोकप्रतिनिधी किंवा मंत्री घेतील का हे पाहणं गरजेचं आहे। तिकडे इगतपुरीच्या आवळखेडमधील भीषण पाणी टंचाईचं वास्तव TV9 मराठीनं दाखवलं होतं आणि त्यानंतर मनसेचे पाणीदूत डॉक्टर मनोज यांनी गावकऱ्यांसाठी टँकरचं नियोजन केलंय। मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि मनसेचे पदाधिकारी पाण्याचे टँकर घेऊन आदिवासी पाड्यांवर पोहोचलेत। एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते। याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो। जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईच्या संदर्भात मॅपिंग करून ज्या भागामध्ये टंचाई सातत्याने जाणवते तिथे वेगवेगळ्या स्रोतातनं पाणी गेलं पाहिजे व्यवस्था करायची असते। आताही आम्हाला काही तक्रारी मिळाल्या तर आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो आणि टंचाई दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो। यवतमाळच्या गहुली हेटी पोडवर पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे। गावात असलेलं मुबलक पाणी देखील अशुद्ध आहे। त्यामुळे घोडभर पाण्यासाठी इथल्या लोकांना 1 किलोमीटर जावं लागतं। पाणी टंचाई निकाली काढण्यात यावी अशी मागणी गावकरी करतात। तर राज्यातला एक तालुका असाही आहे जिथे पाणी आहे, मात्र याच पाण्यामुळे किडनीचे आजार जडलेत। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगाव गावात अनेक ग्रामस्थांना किडनीच्या आजाराची लागण झाली आहे। या आजारामुळे गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गावातील पाण्यात क्षार जास्त असल्यामुळे किडनीचा आजार जडल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। महिलांसह वृद्धांना किडनीचे, मूतखड्याचे आजार जडलेत। सुरुवातीला रुग्णांना उलटी होणं आणि अवयवांना सूज येणं, पोटामध्ये अन्नाचा कणही राहत नसल्यानं रुग्णालय गाठण्याची वेळ आली। किडनीला सूज येणं, मूतखड्यासारखे आजार होणं, अचानक किडनीच्या आजारावर उपचार करताना हजारो रुपये खर्च करण्याची वेळ आली। काही जणांना 2 वर्षांपासून तर काही जणांना 7 ते 8 वर्षांपासून किडनीचा आजार आहे। पाणी क्षारयुक्त असल्यामुळे अनेक रुग्णांच्या किडन्या खराब झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तू सांगे किडनी खराब आहे। हाँ तुम्ही नाही जर औषधी केली तर फिल्टर करणं पडेल म्हणते मला 1 वर्ष पाण्यामुळे म्हणते म्हणे तुमचं पाणी खराब आहे तुम्ही फिल्टर आणा बुवा
की फिल्टर पाहिजे. आमच्या गावात फिल्टर नाही आहे काही. 2 वर्षापासून त्रास येत होता मला. दोन्ही किडनीला सूज आहे माझी. सुरुवातीला काय झालं? सुरुवातीला मला मळमळ होत होतं आणि भाकर जात नाही होती 2 महिन्यापासून. मग मला कसं वाटलं मला ॲसिडिटीस आहे. तर मी तपासले तर मला किडनीचं निघालं. डॉक्टरांनी मला तपासलं तर किडनीला बुवा तुमच्या किडनीला डाग आहे, तुम्ही इथं काही होऊ शकणार नाही. मग मी जळगावला जायला लागलो. 2019 पासून जळगावला गोळ्या औषधी चालू होती माझी. गावातील एका कुटुंबातल्या कर्त्याचंच निधन झाल्यानं शिक्षण सोडून शेती करण्याची आणि आजारपणातील कर्ज फेडण्याची वेळ आली आहे. वडिलांचं मेन प्रॉब्लेम असा होता की किडन्या फेल झाल्या होत्या. तर ते किडन्या फेल झाल्या तर ते आम्हाला तिथं समजलं की किडन्या म्हणजे क्रिटिनाईन युरिया हा काय विषय असतो आम्हाला त्यापर्यंत काहीच माहीत नव्हतं. डॉक्टर सांगायचे की बुवा तुमच्या गावाचं पाणी खराब आहे असं आहे. ग्रामस्थांबरोबर गावातील उपसरपंच सुद्धा किडनीच्या आजारापासून वाचले नाहीत. संतोष पाटील हे चौगाव गावचे उपसरपंच आहेत. मूतखड्याच्या त्रासामुळे 2दा त्यांना ऑपरेशन करावं लागलंय. तर आई, मुलगा आणि मुलीला सुद्धा किडनीचा आजार झालाय. माझी विनंती आहे शासनाला की आमच्या इथे लोकल पाण्याचं काहीतरी नियोजन करण्यात यावं. राज्यात अनेक ठिकाणी पाणी नसल्याचं विदारक दृश्य आहे. तर दुसरीकडे असंही गाव आहे जिथे पाणी आहे मात्र पाण्यातल्या क्षारच्या अधिक प्रमाणामुळे लोकांना किडनीचे आजार होत आहेत. गणेश सोनोने आणि किशोर पाटीलसह शैलेश पुरोहित, विवेक गावंडे, ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.